नमस्कार, आपकी अदालतमध्ये तुमचं स्वागत आहे. जर मी तुम्हाला अशा मोठमोठ्या शब्दांमध्ये सांगितलं, मी म्हटलं मर्डर, मी तुम्हाला म्हटलं जहर, मी तुम्हाला म्हटलं गँगस्टर, मी तुम्हाला म्हटलं बॅड बॉय, तर कदाचित तुम्ही लोक म्हणाल सिरियल किसर. मी म्हटलं सिरियल किसर तर तुम्ही म्हणाल इम्रान हाशमी. आपकी अदालतमध्ये आज आपले पाहुणे आहेत इम्रान हाशमी. फिल्म स्टार इम्रान हाशमी आपकी अदालत मध्ये हजर व्हा. इम्रान, इतक्या शिट्ट्या का वाजतायत तुम्हाला बघून? मी अशी आय थिंक फ्लाइंग किस सोडली त्यामुळे बहुतेक शिट्ट्या वाजवत आहेत. आणि मला असं दिसतंय की या शिट्ट्या वाजवणाऱ्यांमध्ये मुली जास्त आहेत. चांगली गोष्ट आहे ना, मुली जास्त आहेत तर चांगली गोष्ट आहे. प्रॉब्लेम तेव्हा असं जेव्हा मुलं जास्त असतात. या आधी की आजचा खटला सुरू करू, आजचे जज डॉक्टर विनय कुमार यांची परवानगी घेऊयात आजचा खटला सुरू करण्यासाठी. हो, तुम्हाला परवानगी आहे. अदालतची कारवाई सुरू करावी. तर खटला सुरू होत आहे. आपकी अदालतमध्ये पहिला आरोप फिल्म स्टार इम्रान हाशमींवर. आपकी अदालतमध्ये इम्रान हाशमीवर आरोप आहे की हे गुड बॉय आहेत, परंतु प्रत्येक सिनेमामध्ये बॅड बॉय बनतात. इम्रान, तुमचं बॅकग्राऊंड मी पाहिलं. तुम्ही खूप चांगल्या घरातले आहात, शिकलेले आहात. पण तुमच्या सिनेमांची नावं बघितली, मर्डर, जहर, गँगस्टर, किलर, आवारा पण. एखादं चांगलं नाव नाही मिळालं सिनेमांसाठी. सर, हे जे प्रोड्युसरला विचारा, भट साहेबांना विचारा. ऍक्च्युली भट साहेबांनी खूप सारी नावं आहेत जी तुम्ही सांगत आहेत ना, जी नावं ज्यामध्ये अर्धी नावं भट साहेबांनी लिहिली आहेत आणि त्यांच्या डोक्यातून ही आयडिया आली आहे. तुमच्या दुसऱ्या कॅटेगरीजचे सिनेमे सांगतो. आशिक बनाया आपने, जवानी, अक्सर 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 ठीक आहे ना, थोडं डिसेंट आहे. तुमच्या 16 सिनेमांमधून एक नाव बरं निघालं. हो, ऍक्च्युली कसं आहे ना की जसं तुम्ही म्हणाला की एक गुड बॉय, थोडाफार खोडकर आहे मी लहानपणापासूनच. परंतु एक कम्प्लिटली जेव्हा मी ऑफिसमध्ये आलो होतो, जेव्हा मी काम सुरू केलं होतं, जेव्हा भटसाहेबांबरोबर, जेव्हा विशेषबरोबर काम सुरू केलं होतं, तर तेव्हा खूपच घाबरलेलो, खूपच फोकस होतं कामावर. कुठेतरी भटसाहेबांना माझं ते शांत असणं वाटलं की हा खोडकर आहे, काहीतरी दाखवत नाहीये. आणि एखादी स्क्रीन टेस्टमध्ये त्यांना समजलं की हा ठीक आहे, काम करू शकतो. आणि पहिला सिनेमा फुटपाथ, आणि तो सुद्धा काही विचित्र विचित्र नाव आहे. प्रकारचं नाव आहे. कुठेतरी त्यांना वाटलं की ही जी स्ट्रीक आहे माझ्यामध्ये, ती एक नॉटी स्ट्रीक आहे. ते कुठेतरी ते तुम्ही ते कॅप्चर करून त्याला एक्सप्लॉइट करून कुठेतरी. हे इम्रान, आणि तुम्ही नॉटी स्ट्रीक म्हणाल की प्रत्येक सिनेमामध्ये तुम्ही कोण्या दुसऱ्याच्या पत्नीच्या आयुष्यामध्ये दुसरे पुरुष बनले जातात? किंवा मग आम्ही बघतो की कुणाच्या तरी आयुष्यामध्ये, कुण्या दुसऱ्याच्या पत्नीच्या आयुष्यामध्ये तुम्ही शिरकाव करता. नाही, हीच तर एंटरटेनिंग गोष्ट आहे सिनेमाची. आय थिंक पहिल्यांदा एखाद्या कमर्शियल सिनेमामध्ये मर्डर फिल्म बरोबर आम्ही त्याच प्रकारचे सीन चित्रीकरण केले, जे मी सुद्धा खूप घाबरलो होतो. जेव्हा मी शूटिंग करत होतो, अनुराग बासू तर पहिल्यांदा तो सिनेमा, मालिका तर बरंच आय थिंक प्रो झाली होती. तिने आधी एक सिनेमा केला होता. तर संकोच होता आणि ती भीती सुद्धा होती. मला वाटलं की दिस इज अ कम्प्लिटली डिफरंट काइंड ऑफ सिनेमाज, जो कदाचित कमर्शियल व्याप्तीमध्ये कधी दाखवला नाही आहे. तर मला वाटतं की वी विल एक्सप्लॉइट हे की बॅड बॉय स्ट्रीक आहे. मर्डर नंतर मग जहर आला, तो यशस्वी झाला, आणि त्यानंतर आशिक बनाया आपने. तर हे आय थिंक हिट फिल्म जर कोणाला नको आहे, तर जर बॉक्स ऑफिसवर आपला सिनेमा चालत असेल, तर तुम्ही ती गोष्ट एक्सप्लॉइट कराल. आणि ऑडियन्सला सुद्धा काही तुम्ही, आय एम शुअर सगळ्यांना असे रोल आणि अशा प्रकारचे सिनेमा आवडत असतील. हा तर मग. आणि तुम्ही म्हणताय की थोडं अवघड गेलं होतं तुम्हाला अशा प्रकारच्या रोलमध्ये काम करण्यासाठी डेफिनेटली. कदाचित. आय थिंक तो माझा सेकंड सिनेमा होता मर्डर, आणि तेव्हा मी इतका एक्सपोज सुद्धा झालो नव्हतो आणि या लाईनमध्ये, आणि फुटपाथ सुद्धा चालला नव्हता बॉक्स ऑफिसवर. आय थिंक डेफिनेटली कमर्शियल सिनेमाच्या व्याप्तीमध्ये जर हे सीन्स पहिल्यांदा आम्ही दाखवत होतो, तर थोडा संकोच होता. तर वाटत होता की ऑडियन्सला ह्या गोष्टीला एक्सपेक्ट करू शकेल की नाही रिलीजपर्यंत. मग रिलीजनंतर आमच्या लक्षात आलं की
बंपर जी ओपनिंग मिळाली आहे या सिनेमाला, तर डेफिनेटली एक ऑडियन्समध्ये एक प्रकारची भूक आहे, एक इच्छा आहे असे सिनेमे बघण्याची, जे कमर्शियल आहेत. केवळ या हे बघा, सीन्सच्या ऑडियन्सची आधारावर भूक आहे, इच्छा आहे असे सीन बघण्याची, परंतु लोक म्हणतात तुमच्यामध्ये खूप इच्छा आहे असे किसिंग सीन करण्याची. नाही, मी ना या सिनेमामध्ये हे किसिंग सीन्स ॲड करतो. हे बघा, हा डिरेक्टरचा डिसिजन असतो, प्रोड्युसरचा डिसिजन असतो. आम्ही ॲक्टर असं नाही की किसिंग सीन आहे तर इम्रान हाशमी खूप एक्सायटेड आहे त्या दिवशी सीन हे बघा, करायच्या वेळी. तुम्ही तुमच्या सगळ्या सिनेमांचे सब्जेक्ट्स बघा. मर्डरमध्ये एक्स्ट्रा मॅरिटल रिलेशन आहे, झेहरमध्ये सुद्धा, अक्सरमध्ये सुद्धा, कलयुगमध्ये तुम्ही ब्लू फिल्मची सीडी विकणाऱ्याचा रोल करताय. विचित्र कॅरेक्टर्स आहेत, खूप विचित्र. आणि तुम्ही म्हणताय अ, की मी खूप साधा सरळ माणूस परंतु आहे. मी हे कॅरेक्टर प्ले करताना खूप मजा आली. आय थिंक जी एक टिपिकल गुडी-गुडी जी एक इमेज असते ना हिरोची, याच्या आधी फिल्म इंडस्ट्रीमध्ये जे टिपिकल रायटियस इमेजचे हिरो होते, त्यावेळेस मला असं वाटलं की आय हॅव टू डू समथिंग डिफरंट. म्हणून माझं तर मी म्हणू शकतो की माझी इमेज बनेल किंवा मग आपला एक मार्क बनवू पण शकेल. असे रोल तुम्ही केले जे बघा नॉर्मली विलन करतात. जर गुलशन हो. ग्रोव्हरला वाटत असेल की हो, बाबा हो. मी सुद्धा एखाद्या दिवशी हिरो बनू शकतो अशा प्रकारचे रोल करून. आय थिंक आता आपल्या इंडस्ट्रीमध्ये कुठेतरी एक बदल आला आहे. एक मल्टी डायमेन्शन विलन उठून आला आहे, जिथे जे हीरोसुद्धा आहेत, विलनचे रोल करत आहेत अँड दे आर व्हेरी सक्सेसफुल ॲट इट. आणि मला वाटतं की ही खूप चांगली गोष्ट आहे. कारण आता जे विलन जे आहेत, ते टिपिकल जे जुन्या सिनेमांच्यामध्ये जे मोगॅम्बो किंवा गब्बर सिंग त्या प्रकारचे विलन असायचे, आता ते नाही आहेत. आय मीन असे नॉर्मल सिंपल पीपल आहे, जे जसं आपण गँगस्टरमधला रोल प्ले केला होता. सडनली क्लायमॅक्समध्ये तो एक वेगळ्या प्रकारचा माणूस ठरतो क्लायमॅक्समध्ये. तर मला त्या गोष्टींबद्दल मला आय थिंक ते खूप फिलिंग आहे, की 1-2 तासांसाठी मला ऑडियन्सला फुल करायचं आहे त्या सिनेमामध्ये आणि एंडमध्ये तो विलन निघतो. तर तो चेजिंग फेस होता विलनचा आय थिंक आपल्या सिनेमामध्ये आणि मला हे आवडतं आणि मला हे व्यक्तिमत्व जे होतं ह्याच्यामध्ये मला वाटतं कुठेतरी ठीक आहे. हे आता जरा जास्त होतं, की मी चेंज करून जसं तुम्ही म्हणालात, की आवारापणमध्ये मी काहीतरी वेगळं केलं आहे. आवारापणबद्दल नंतर बोलेन, पण मला हे जाणून घ्यायचंय तुमच्याकडून की तुमचं नाव सिरियल किसर का पडलं? अ, मोठी गोष्ट आहे ती. ॲक्चुअली एक मोठी गोष्ट आहे का मोठे किसेस आहेत? दोन्ही, दोन्ही, दोन्ही. दोन्ही. ॲक्चुअली हे इमेज कॉन्शियसली मी स्वतः बनवलं होतं. कारण जेव्हा मर्डर चालला होता, झेहर चालला होता, तर कुठेतरी एका शूटिंग दरम्यान मी ॲक्चुअली मॉरिशसला गेलो होतो आणि तिथे माझे मित्र वगैरे आले होते तिथे शूटिंगच्या वेळेस असंच वेळ घालवण्यासाठी आणि तिथे मला माझ्या एक मित्राला एक टी-शर्ट मिळाला होता सीरियल किसरच्या नावाने. मागे एक ग्रीन टी-शर्ट होता ज्यावर सीरियल किसर लिहिलं होतं. तर मी म्हणालो, की हा टी-शर्ट मला दे. केवळ केवळ एक व्यक्ती जो घालेल तो असेल मी. आणखी कोणी या देशामध्ये नाहीये जो घालू शकेल. तर तो म्हणाला, "मी नाही देणार तुला कारण जो तो घातलास, तर जर याच्यानंतर फिल्म रिलीज झाली, प्रोमो लोक जर मी बाहेर निघालो तर हा टी-शर्ट घालून तर लोक म्हणतील, की हा इम्रान हाशमीची कॉपी करतोय." तर एनिवेज मी जाऊन त्याच्याकडनं हा टी-शर्ट चोरून आणला आणि सेटवर जाऊन मी घातला होता. बीचवर आम्ही शूटिंग करत होतो जवानी दिवानीची आणि तेव्हा तिथून त्या शॉटनंतर आय थिंक तो शॉट सीरियल किसरचा जो जिथे टर्न करतो आणि त्यानंतर एक टॅग लागलाय सीरियल किसरचा. माहीत नाही काय-काय नावं, किंग ऑफ किसेस, वेगवेगळी नावं. तुम्ही म्हणताय की तुम्ही अशा प्रकारचा टी-शर्ट घातला आणि हं. सिरियल किसरचं नाव तुमच्यावर लागलं. हो. पण जे सिनेमांमध्ये तुम्ही केलं, मर्डरमध्ये मल्लिका शेरावत बरोबर जे केलं, तुमसा नहीं देखामध्ये दिया मिर्झा बरोबर जे केलं, झेहरमध्ये उदिता गोस्वामी बरोबर जे खूप मोठी केलं यादी आहे. आणि किलरमध्ये माहीत आहे. संपतच नाहीये. संपतच नाहीये. आणि तुम्ही दोष देताय त्या बिचाऱ्या टी-शर्टला. नाही बघा, हे एक डिरेक्टरचं कुठेतरी यामध्ये आय थिंक खूप मोठा हात आहे. तुम्ही मला हा जे आरोप लावत आहेत माझ्यावर, हा डिरेक्टरवर गेला पाहिजे. कारण त्यांनी मला कन्व्हिन्ससुद्धा केलंय. प्रत्येक सिनेमाच्या आधी मला विचारायचे, की हा सीन करण्याची गरज असं आहे, की प्लीज सांगा मला. कारण हे थोडं जास्त होतंय. वारंवार कुठली करतोय मी. हिरोईन तुम्हाला म्हणाली नाही की जरा जास्त होतंय म्हणून? ॲक्चुअली हिरोईनसुद्धा खूप घाबरतात. कारण मी विशेष करून न्यू कमर्स बरोबर काम केलंय. तर त्यांची ही इमेज आहे, की इम्रान हाशमीची एक आणि आय मीन 5व्या सिनेमानंतर ज्या न्यू कमर्स बरोबर काम केलं मी, तर त्यांना सेटवर यायच्या आधी वाटायचं, की ओह! इम्रान हाशमी एक हवा आहे. कोणीतरी माहीत नाही सणकी माणूस असेल तर ही ही इमेज जी आहे त्यांच्या डोक्यामध्ये होती आणि बट आय एम व्हेरी कम्फर्टेबल टू वर्क विथ देम आणि हे बघा, बाकी लोक आम्ही बघितलं ज्यांनी किस केलं, मिकाने राखी सावंतला किस केलं आणि अडचणीत आले. रिचर्ड गेने शिल्पा शेट्टीला किस केलं आणि ते अडचणीत आले.
आणि तुम्ही किस करून करून पुढे जातात. चांगली गोष्ट आहे ना. चांगली गोष्ट आहे. इट्स गुड टू किस अँड गेट पेड फॉर इट. तर आय डोंट थिंक कोणी व्यक्ती या गोष्टीची कधी कंप्लेंट करेल. आय डोंट थिंक सो. मी हे सुद्धा ऐकलंय की तुम्ही इंडस्ट्रीमध्ये असं पसरवलंय की ज्या मुलीला, ज्या हिरोईनला इम्रान हाशमी किस करेल ती सक्सेसफुल नक्कीच होईल. नाही, अशी गोष्ट मी पसरवली हे नाहीये. बघा, वृत्तपत्रांमध्ये छापलेली माझ्याकडे क्लिपिंग आहे. हे 15 जून 2007चं इम्रानच्या चुंबनाची कमाल. नाही, मी डायरेक्टली असं काही गोष्ट बोललो नाहीये. आय थिंक ज्या मुलीबरोबर काम केलंय, केवळ हे सीन्सच नाही, त्यांच्याबरोबर एक कॅपॅबिलिटी आहे, टॅलेंट आहे. केवळ या आधारावर नाही म्हणू शकत, की ठीक आहे, टॅलेंट पुढे जात नाहीये. आय थिंक केवळ एका किसच्या आधारावर नाही बोलू शकत, की हा सिनेमा चालतोय किंवा कुठली ॲक्ट्रेस किंवा कुठला एखादा ॲक्टर चालतोय. आणि एखादी गोष्ट नाही, की ॲक्ट्रेसने माझ्यावर काम केलं तर डेफिनेटली 100% सक्सेसफुल होईल. आय थिंक त्यांच्यामध्ये सुद्धा एक गोष्ट आहे, त्यांच्यामध्ये एक टॅलेंट आहे, त्यांच्यामध्ये एक जिद्द आहे काम करण्याची. तर केवळ एका सीनच्या आधारावर ऑडियन्स आय डोंट थिंक ॲक्टरला किंवा ॲक्ट्रेसला ॲक्सेप्ट करते. तर मी कधी असं क्लेम नाही केलं. आय डोंट थिंक आय हॅव मेड इट. जर असं काही केलं असेल तर माफी मागतो मी. चला, तुम्हाला जनता माफ सुद्धा करेल, परंतु जनतेला विचारूया, तुमच्या या किसिंग टॅलेंट बद्दल लोकांना काही विचारायचं असेल तर, ज्या लोकांना प्रश्न विचारायचे असतील. तुम्ही इतके हॉट आहात, याचं काय रहस्य आहे? माहीत नाही, याच्या आधी तर मला हॉट शब्दाचा अर्थ मला माहीत नव्हता कधी. कधी असं पर्सिव्हच नाही केलं, की पुरुष लोकसुद्धा हॉट असू शकतात. वुमन्स आर हॉट. तर माहीत नाही. आय थिंक जे सिनेमे करतोय कदाचित त्यामुळे एक हॉट इमेज बनली आहे माझी. तुम्ही तुमच्या सिनेमांमध्ये दाखवता की दुसऱ्यांच्या वाईफवर लाईन कशी मारायची आहे. जर लोकांना असं वाटत असेल तर एखाद्या वेळेस कदाचित असेल यामध्ये काहीतरी सत्य नाही, पण असेल. तुम्ही आता अशा गोष्टी शिकवत आहात ना लोकांना. नाही, शिकवत नाहीये. एका सिनेमाच्या एंडला एक मेसेज सुद्धा आहे, की असं करणं चुकीची गोष्ट आहे आणि एंडला एक विलनला याची शिक्षा मिळते सिनेमाच्या. असं नाही, की मालिकाला घेऊन मी तुम्ही कुठे पळून 2 तास जातो आणि लोकांना हे तिकडेच शिकवता की चिटिंग कशी करायला पाहिजे, 2 तास शिकवता की दुसऱ्यांच्या वाईफवर कशी लाईन मारायला पाहिजे. शेवटी मात्र जसं हिंदी सिनेमांमध्ये पोलीस येतात, तुम्ही एक चांगले व्यक्ती म्हणून ओळखले जाता. वेल, ते एक आय थिंक एक रिडेम्पशन आहे कॅरेक्टरचं. आय थिंक आपण सगळे जसं मी म्हणालो, की आपण विलन मल्टी डायमेन्शनल झाले आहेत कुठेतरी. एक जो रिअलिझम असतो, आपण सगळे आपल्या आयुष्यामध्ये कुठेतरी आपण चूक करत असतोच आणि ते रिअलिस्टिकली माझ्या सिनेमांमध्ये डिपिक्ट होतो. एक कंप्लीटली एक विलन नाही आहे, एक ग्रे कॅरेक्टर आहे, ज्यामध्ये काहीतरी कमतरता आहे, काही चुका आहे. त्याला तो सुधारतो सुद्धा एंडमध्ये. इम्रान, हे तर आम्ही तुमच्या त्या सिनेमांबद्दल बोललो जे चर्चेमध्ये राहिले. आवारापनमध्ये तुम्ही इमेज बदलण्याचा प्रयत्न केलाय, परंतु या सगळ्याच्या मागे लपलेला एक चेहरा आहे इम्रान हाशमीचा. इम्रान हाशमी लहानपणी कसा होता, कशा प्रकारच्या खोड्या काढायचा, याच्याबद्दल माझ्याकडे आरोप आहेत, प्रश्न आहेत. आपण एका ब्रेकसाठी थांबूयात आणि ब्रेक नंतर बोलूयात इम्रान हाशमीच्या लहानपणाबद्दल, इम्रान हाशमीच्या खोड्यांबद्दल. इम्रान हाशमी नॉटी का बनले हे सांगू तुम्हाला एका ब्रेक नंतर. आपकी अदालतमध्ये आरोप आणि प्रश्नांच्या घेऱ्यामध्ये आहेत फिल्म स्टार इम्रान हाशमी. आपकी अदालतमध्ये पुढचा आरोप इम्रान हाशमींवर. आपकी अदालतमध्ये इम्रान हाशमींवर आरोप आहे की हे आळशी सुद्धा आहेत आणि उचापती सुद्धा. इम्रान, ही गोष्ट खरी आहे का की कॉलेजमध्ये तुम्ही अभ्यास कमी करायचा, उचापत्या जास्त करायचा, वर्गामध्ये कमी जायचा, मुलींच्या मागे जास्त जायचा? हो, ही खूप खरी गोष्ट आहे आणि आय एम शुअर ही गोष्ट भटसाहेबांनी तुम्हाला सांगितली असेल. भटसाहेबांनी तुमच्या सगळ्या खोड्या मला सांगितल्या आहेत. नाही, ही गोष्ट खरी आहे, की मी कॉलेज ॲक्चुअली 5 वर्ष घालवली मी कॉलेजमध्ये. माहीत नाही मी त्या 5 वर्षांमध्ये काय केलं असेल कॉलेजमध्ये. कधी कॉलेजला अटेंड न करायचं, लेक्चरला अटेंड करायचं नाही. मी ॲक्चुअली संपूर्ण 5 वर्षांमध्ये 3 लेक्चर अटेंड केले होते. त्यामध्ये 2 वेळा बाहेर काढलं होतं, टीचरने मला बाहेर काढलं होतं. एक दिवस मी च्युइंगम चावत होतो आणि एकदा मी लेट झालो होतो क्लासमध्ये. तर ॲक्चुअली टेक्निकली मी केवळ एकदाच कॉलेज अटेंड केलं आहे आणि परंतु कधी फेल नाही झालो मी. कारण मला कुठेतरी माहीत होतं, की माझ्या आई-वडिलांनी खूप पैसा टाकला आहे आणि मला पास व्हायचं आहे आणि आय हॅव लिव्ह अप टू द एक्स्पेक्टेशन. आणि राहिला प्रश्न उचापतींचा, तर आय थिंक ही तर इट्स अ फन थिंग. आय थिंक आणि सगळे फक्त हेच नाही की मजा करत कॉलेजमधून असतात तुम्हाला बाहेर त्यावेळेस. काढलं गेलं होतं, कॉलेजमध्ये उचापती करायचा तुम्ही, तुम्हाला पाठवलं गेलं होतं शामक डावरच्या डान्स क्लासला. हो, तिथून सुद्धा तुम्हाला बाहेर काढलं गेलं. हो.
हे बघा, एकतर मी खूप वाईट डान्सर आहे. पण त्याच्यामुळे नव्हतं काढलं गेलं मला. त्याचं एक वेगळं कारण आहे, की त्यांच्या क्लासेसमध्ये कायम एक समर कॅम्प असायचा, जो प्रत्येक समर व्हॅकेशनमध्ये असायचा. तर मी आणि माझे काही मित्र जायचो तिथे डान्स शिकण्यासाठी. आम्ही तिकडे डान्स शिकायला जातच नव्हतो. कुठेतरी मागे उभे राहून आम्ही मुलींना भेटायला जायचो तिथे, जे जे ॲक्चुअली एक क्लास संपल्यानंतर आणि काय व्हायचं, की एक प्रत्येक क्लासनंतर तुम्ही बिगिनरला नंतर एक हायर लेव्हलवरती जाता. परंतु काय झालं, की मी तिथेच अडकून राहिलो. तर पुढचा समर व्हॅकेशनमध्ये तिथेच होतो बिगिनर क्लासमध्ये. मग मी पुढे गेलोच नाही. तर एकदा शामक डावरजी आले क्लासमध्ये आणि विचारलं, की "तू तर पुढे जाणार होता, तू तिथेच राहिला बिगिनर्स क्लासमध्येच" आणि त्यांनी काढून टाकलं मला क्लासमधून. आणि मी ऐकलंय की आणि जेव्हा मग तुम्हाला भट साहेबांनी असिस्टंट डायरेक्टरचं काम दिलं, तेव्हा सुद्धा तुम्ही मागे खुर्चीवर बसून झोपून राहायचा, कामामध्ये इंटरेस्टच हो, घेत हो, हो, नव्हता. हो. मी तर कायमच बिनकामाचा असिस्टंट होतो. माझ्याबरोबर माझे भाऊ जे आहेत, ज्यांनी आवारा पण जहर आणि कलियुग डायरेक्ट केले होते, ते खूपच फोकस होते. त्यांचं एक आधीपासूनच ध्येय होतं, की त्यांना एक डायरेक्टर बनायचं आहे. मी कॉलेजमधून निघून माझी आयुष्यामध्ये काहीच दिशा नव्हती. कुठेतरी भटसाहेबांनी मला या भटकणाऱ्या माणसाला कुठेतरी एक दिशा दिली आहे. परंतु सेटवर सुद्धा जेव्हा मी जायचो, तर हो, थोडंफार काम करायचो मी. परंतु ॲक्चुअली भट साहेबांनी मला खूपदा तिथे पकडलंय सेटवर. कुठेतरी मी जेव्हा शॉट चालायचा, तर मी फोनवर असायचो मागे किंवा कुठेतरी झोपलेलो असायचो सोफ्यावर. परंतु आय थिंक मी शिकत होतो. आय डोंट थिंक दॅट शुड बी ब्लेम फॉर दॅट. एखादा फोनवर बोलत, सोफ्यावर झोपून मुलींना बघत-बघत कसं काय शिकू शकतो? हे बघा बिगिनिंग एक फेज होती माझी, जेव्हा मी शिकत होतो खरं असिस्टंट. हे आहे की भट साहेबांनी तुम्हाला कान पकडून ॲक्टर बनवलं. त्यांनी तुम्हाला एक प्रकारे हाऊस अरेस्ट केलं. कित्येक महिन्यांपर्यंत काय ज्याला म्हणतात तुम्हाला टॉर्चर केलं. टॉर्चर हो. ॲक्चुअली भट साहेबांचं एक ट्रेनिंग असते, एक प्रकारची एक धर्मशाळा उघडून ठेवली आहे त्यांनी. जेव्हा कधी एखाद्या नवीन येणाऱ्या ट्रेनला करत असतात, तेव्हा त्याच्याबरोबर एक कन्सिडर अमाउंट ऑफ टाईम त्यांच्यावर घालवावा लागतो, जिथे तुम्ही तुमची इतकी खिल्ली उडवतात, की म्हणतात, की "यू आर गुड फॉर नथिंग." तू काही करू शकत नाही. ही कंप्लीटली ब्रेक्स यू डाउन. तर तिथून यू हॅव टू राईज अबाउट मूव्हमेंट आणि भट साहेबांबरोबर आय थिंक फुटपाथच्या आधी साधारण 6 महिने मी भट साहेबांबरोबर होतो स्क्रिप्टिंगच्या वेळी. एक एक कंप्लीट चेंज माझ्यामध्ये आला त्याच्यानंतर, असं ते मी जे म्हणू 6 शकतो. महिने असं तुम्ही म्हणू शकतो, की आता मी घालवलेत. लेझी नाहीये. आधी मी लेझी होतो, खूप आळशी होतो. पण भट साहेबांना बघितल्यानंतर कुठेतरी मला एक एक इच्छा झाली, की माझ्या आयुष्यामध्ये काहीतरी करायचंय आणि मला खूप स्ट्रेंज वाटायचं, की भट साहेब कधी झोपतच नाहीत. ही इज ऑल्वेज एकतर काम करत असतील किंवा फोनवर असतील आणि किंवा काहीतरी पुस्तकं वाचत असतील, त्यांचं जे इनपुट्स आहेत कंपनीमध्ये, तर मला तिथून खूप शिकायला मिळालं आणि इट वॉज इन्स्पिरेशन फॉर मी आणि मला तुम्ही वाटलं, की मला म्हणताय की काहीतरी भट करावं लागेल. साहेबांनी एका झोपलेल्या व्यक्तीला जागं केलं, एका आळशी व्यक्तीला ॲक्टिव्ह हो, बनवलं असं म्हणू आणि शकता. एका नालायकाला हिरो. हो. इम्रान, हे खरं आहे का की तुम्ही कधी आळसामुळे प्रयत्न नाही केला फिजिक बनवण्याचा, एक्सरसाइज करण्याचा आणि आज सुद्धा तुम्ही जिमला जायला घाबरता? नाही, अशी काही गोष्ट नाहीये. ज्या सिनेमामध्ये मी कुठेतरी माझं वेट लॉस सुद्धा केलं आहे. कारण आवारपणमध्ये एक वेगळ्या प्रकारचा लूक होता. त्यामुळे मला त्यामध्ये वेट कमी करायचं होतं आणि त्याच्या आधी सुद्धा मी वर्कआउटसाठी जायचं. तर मी त्याआधी कधी या गोष्टीमुळे कधीच माझा आळशीपणा दिसला नाहीये. जेव्हा मी ॲक्टिंग सुरू केली, जेव्हा मी सिनेमे करायला सुरुवात केली, तर तेव्हा मी आय थिंक विचार केला, की मला इतकं काम करायचं आहे आणि डेफिनिटली कुठेतरी स्वतःसाठी एक नाव बनवायचं आहे. अँड दॅट वॉज आउट ऑफ द ऑप्शन. मला डेफिनिटली काम करायचं होतं आणि मी खूपच फोकस होतो मी. अजून सुद्धा खूप फोकस्ड आहे. आत्ता तुमच्या आळसाची, तुमच्या उचापत्यांची काय परिस्थिती आहे? आता थोडं ठीक झालंय. जेव्हापासून हे बघा, मी ऑनेस्ट गोष्ट सांगेन, की पहिल्या 2 सिनेमामध्ये मला ॲक्टिंगमध्ये मजा नाही आली. कारण मी खूपच रिलक्टंट ॲक्टर होतो. मला ॲक्टर बनवलं गेलं होतं. कुठेतरी कंपनी ज्या लोकांना वाटलं, की हा काहीतरी काम करू शकतो, परंतु मला कधी ही इच्छा नव्हती, की लहानपणी मी ॲक्टर बनेन किंवा ते माझ्या सायकीमध्ये तो विचारसुद्धा नव्हता, की मी कधी ॲक्टर बनेन. पहिल्या सिनेमामध्ये सुद्धा खूप अडचण आल्या ॲक्टिंगमध्ये. परंतु क्रिटिकली अक्लेम ती फिल्म झाली. त्यानंतर मग मर्डरसुद्धा हिट झाली. तर मला वाटलं, हो, कदाचित मी याला एक लुक्रेटिव्ह करिअरच्या हिशोबाने बघू शकतो. त्यामुळे आय फील पण तुमच्याबरोबर तर तुमचे मामा होते, हो, महेश भट साहेब होते. हो. तुम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये मामाजींचा कुर्ता पकडून पुढे चालायचात. नाही, अशी गोष्ट नाहीये. आय थिंक त्यानंतर मला वाटतं, की पहिल्या 4 सिनेमानंतर मला वाटतं, की कुठेतरी मी खूपच कंप्लेसंट झालोय या कंपनीमध्ये. मी याच लोकांबरोबर काम करत आहे. तर मला वाटलं, की मी बाहेर जाऊन सुद्धा काम केलं पाहिजे आणि
मी भटसाहेबांशी बोललो सुद्धा. तेव्हा एक फिल्म चॉकलेटमध्ये काम केलं मला. खूप अडचण आली सुरुवातीला कारण मी खूप सेफ एन्व्हायर्नमेंटमध्ये वाढलो होतो त्यामुळे आणि एक खूपच सेफ एन्व्हायर्नमेंट होतं कारण माझ्या कुटुंबातील सगळे लोक सेटवर आणि भट असायचे साहेबांना आणि तुम्ही एका काठीसारखं वापरलं सहारा घेण्यासाठी नाही, नाही. नेहमीच. कधीच नाही, कधीच नाही. डेफिनेटली एक त्यांनी खूप गाईडन्स दिली आहे मला सिनेमामध्ये. जेव्हा मी बाहेरचे सिनेमासुद्धा करतो, तेव्हा सुद्धा मी त्यांच्याकडनं गाईडन्स घेतो. त्यांनी जसं मी म्हणालो, की माझ्या आयुष्यामध्ये एक एक प्रकारची दिशा दिशा दिली आहे, एक डायरेक्शन दिली आहे. तर डेफिनेटली ही एक प्रकारचे माझे गॉडफादर आहेत आणि जर ते इंडस्ट्रीमध्ये नसते, जर ते माझे फॅमिली मेंबर नसते, तर मी कदाचित ॲक्टर नसतो बनलो. हे एक जे एकट्यांनी माझ्यामध्ये जी जिद्द जागवली आहे आणि करून घेतली माझ्याकडनं ॲक्टिंग आणि त्याच्यानंतर आय गॉट टू अटॅच टू इट आणि मला करायचं होतं. मला वाटतं की भट साहेबांसाठी नक्कीच ऑडियन्सने टाळ्या वाजवल्या पाहिजेत. त्यांनी तुम्हाला असं करिअर दिलं. इम्रान, चांगली गोष्ट आहे की तुम्ही मान्य केलं की तुम्ही आळशी आहात. तुम्ही मान्य केलं की तुम्ही उचापती होतात आणि आता तुम्ही प्रयत्न करताय एक चांगला माणूस बनायचा. हो. आपण एका ब्रेकसाठी थांबूयात आणि ब्रेक नंतर जेव्हा परत येऊ तेव्हा आरोप आणि प्रश्नांचा आणखी एक भाग इम्रान हाशमींबरोबर. आपकी अदालतमध्ये आज आरोप आणि प्रश्नांच्या घेऱ्यामध्ये आहेत ऍक्टर इम्रान हाशमी. आपकी अदालतमध्ये पुढचा आरोप. आपकी अदालतमध्ये इम्रान हाशमींवर आरोप आहे की हे हिरोईन्सच्या खोड्या काढण्यामध्ये मागे हटत नाहीत. इम्रान, माझ्याकडे खूप मोठी लिस्ट आहे त्या हिरोईन्सची ज्यांनी तक्रार केली आहे. निशा कोठारींबरोबर तुम्ही द किलरच्या शूटिंगच्या दरम्यान किसच्या नावावर खोडी काढली होती. हो. आता जनता हे बघा, जरी मी ह्या खोड्या काढत असेल, तरी पण इट इज इन गुड लाईट. आधी सांगा तरी नक्की काय खोडी काढली होती तुम्ही त्यांची. ॲक्च्युली पहिला दिवस होता किलरच्या शूटिंगचा, जिथे आमचा पहिला सीन एकत्र शूट होत होता आणि ते खूप घाबरलेली होती आणि जसं मी म्हणालो इम्रान हाशमीची एक खूपच वाईट एक हिरोईनबरोबर एक इमेज असते, की काय माहिती असं की भूत येते की सेटवर. जेव्हा मी सेटवर गेलो तर टू ब्रेक द आईस मला वाटतं की एक फ्रेंडशिपसाठी कुठेतरी मी फाईट मास्टरला म्हणालो, की आपण एक ॲक्शन सिक्वेन्समध्ये इरफान खान गोळी मारतो आणि मी तिथे त्यांना ते घेऊन जमिनीवर एक ॲक्शन सीन होता. तर मी त्यांना सांगितलं, की त्यांना सांगा, की इम्रान हाशमी तुम्हाला घेऊन जेव्हा जमिनीवर जाईल, तेव्हा इम्रान हाशमी तुम्हाला किस करेल. तेव्हा त्यांचा चेहरा इतका पडला, की त्यामध्ये आय थिंक एंडमध्ये किस नव्हतंच, परंतु केवळ एक फ्रेंडशिपसाठी, एक ब्रेकिंग द आईससाठी आम्ही केलं होतं ते आणि सगळं. ऐकलंय की मल्लिका शेरावत बरोबर तुमचे खूप वाद व्हायचे सेटवरती. नाही. जेव्हा नाही. किस करायला गेले तेव्हा त्या म्हणाले की माउथ फ्रेशनर वापरून या. नाही, असं काही गोष्ट नव्हती. वेल कधीच त्यांच्याबरोबर वाद नाही झाला सेटवर. जेव्हा मर्डरच्या वेळी जेव्हा मी शूटिंग चालू होतं, तेव्हा खूप चांगले मित्र होतो आम्ही आणि शूटिंग खूप चांगल्या प्रकारे झालं होतं आणि बँकॉकमध्ये जेव्हा आम्ही शूट केलं होतं, तेव्हा एक संपूर्ण युनिट एक फॅमिलीप्रमाणे होतं आणि असं कधी वाद नाही झाले आणि माउथ फ्रेशनरची तर गोष्टच आली नाही. माझ्या इमेजसाठी खूप वाईट आहे. काय करताय तुम्ही? चला आता मी तुम्हाला आता हे तर फक्त मल्लिका सांगू शकते त्या तुम्हाला काय म्हणाल्या होत्या. पण वृत्तपत्रामध्ये जे छापलं होतं त्याच्या डिटेल्स माझ्याजवळ आहे. जेव्हा फिल्म रिलीज झाली तेव्हा तुम्ही या गोष्टीला घेऊन नाराज होते की संपूर्ण सिनेमाच्या यशाचं क्रेडिट मल्लिका शेरावतनेच घेतलं. अ, हे बघा, हे आम्ही सिनेमा हा मला माहीत होतं, की आय एम इंटेलिजंट इनफ टू नो एका सिनेमाचा एक प्रोटॅगनिस्ट असतो. त्याच्या लाईफवर गोष्ट बनत असते. एक स्त्रीची गोष्ट होती शेवटी ती. तर मला माहिती होतं, की कुठेतरी माझा जो रोल होता त्यामधला एक विलनचा रोल होता आणि किती मायलेज मला या रोलमधून मिळेल आणि किती मायलेज मल्लिकाला मिळेल. डेफिनेटली आय थिंक जेव्हा त्यांची गोष्ट आहे तर साहजिकच गोष्ट आहे, की जो क्रेडिटचा हिस्सा आहे त्याच्यामध्ये त्यांना थोडा जास्त मिळेल. परंतु असं काहीच नाही, की मी सुद्धा आय बेनिफिट ॲज मच. मला खूप बेनिफिट झाला आहे ह्या सिनेमामुळे. मला एक अवॉर्डसुद्धा मिळालं आणि मला नॉमिनेशनसुद्धा मिळालं आहे प्रत्येक अवॉर्डमध्ये. तर मी असं म्हणणार नाही, की केवळ मल्लिकाने लाईमलाईट घेतली आहे. आय थिंक अनुराग पण बासूचा जर सिनेमा का होता. तुमचा मल्लिका बरोबर वाद नाही झाला तर त्याच्यानंतर मल्लिका शेरावतने तुमच्या बरोबर सिनेमा करण्यासाठी नकार का दिला? हे बघा, आता तुम्हाला ही गोष्ट त्यांनाच विचारावं लागेल, कारण की त्याच्यानंतर कदाचित असा सिनेमा नाही झाला, कारण अनेक
रोल्स जे होते ते त्या प्रकारचे लिहिले नव्हते किंवा कुठल्यातरी स्क्रिप्टमध्ये आम्हा दोघांचं त्या सिनेमामध्ये असणं काही डिरेक्टरांना योग्य वाटलं आणखी नव्हतं. एका हिरोईनचं नाव आहे माझ्याकडे, अमिषा पटेल. त्यांनी तर तुमच्याबरोबर काम करण्यासाठी नकार दिला. फोटो हो, सेशनमध्ये तुम्हाला हो, फोटोज काढताना बघितलं हो, आणि तुम्ही किती बोर पद्धतीने फोटोज काढून घेत होतात. हो. मी खूप बोर होत होतो तेव्हा. मी जसं म्हटलं, की मला ॲक्टिंग अमिषाला नव्हती बघून बोर करायची. झालात की आपल्या कामाने? दोन्ही. नाही ॲक्चुअली माझं पहिलं फोटोशूट होतं आणि ये जिंदगी की सफर एक सिनेमा होता जो तनुजा चंद्रा डायरेक्ट करत होते आणि तेव्हा माझे ॲक्टिंग क्लासेस सुरू झाले होते. काहीतरी मी 1.5 महिना गेलो होतो ॲक्टिंग क्लाससाठी आणि तेव्हाच भटसाहेबांचा फोन आला आणि ते म्हणाले, की "तुला हा सिनेमा करायचा आहे. परंतु काय करायचंय? आता तर अजून खूप वेळ आहे, काम आहे. 3-3 महिने बाकी आहेत ॲक्टिंग कोर्सचे." ते म्हणाले, की "नाही, तुलाच हे करायचं आहे आणि हा रोल तुझ्यासाठीच आहे आणि तुला हे करावंच लागणार आहे." तर आय विल बी ऑनेस्ट की कुठेतरी मी थोडा माझ्यामध्ये संकोच होता, की मला संपूर्णपणे ॲक्टिंगचं ट्रेनिंग नव्हतं मिळालं. तर कदाचित मी जेव्हा जेव्हा मी कॅमेरासमोर गेलो होतो, तेव्हा मला थोडा रिलक्टंट होतो. मी थोडा अनकम्फर्टेबल होतो. मी बोर्ड नव्हतो. मी केवळ अनकम्फर्टेबल होतो कॅमेराच्या समोर. आणखी एक मोठी हिरोईन, आज त्यांचं मोठं नाव आहे, त्यांनीही तुमच्याबरोबर काम करण्यासाठी नकार दिला होता, बिपाशा बासू. हो. त्या म्हणाल्या होत्या, "हा साईजमध्ये थोडा छोटा आहे त्यामुळे." हो, 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 हो. हे बघा त्यांना वाटलं, की कुठेतरी इम्रान हाशमी त्यांच्यापेक्षा हाईटपेक्षा कमी आहे आणि त्यांना वाटलं, की कदाचित पेअरिंग योग्य वाटणार नाही आणि ठीक वाटणार नाही त्या सिनेमामध्ये. परंतु माझं त्याच्याशी काही घेणं-देणं नाहीये. कारण की त्याचं एक तुम्हाला वाईट तर डिरेक्टर्सचं नाही वाटत आहे? मी लोकांना सांगतोय, की कोणी-कोणी नाही, तुमच्याबरोबर नाही, काम नाही. करण्यासाठी ॲक्चुअली मला नकार दिला. ही खरी गोष्ट आहे. परंतु मला या गोष्टीचं कधीच वाईट नाही वाटत. कोण माझ्याबरोबर काम करत आहे, करत नाही आहे. एक माझं केवळ एक ध्येय असतं, की मी एक चांगला सिनेमा, एक रोल करत आहे. त्यामध्ये जितकं जस्टिफाय करेल, तो रोल साकार करू शकेल. मी हे नाही बघत, की कोण काम करतंय माझ्याबरोबर. यामध्ये किती तथ्य आहे, की आता तुम्ही हिट झाला आहात, आता तुम्ही पॉप्युलर झाला आहात, मोठं नाव झालं आहे, स्टार बनले आहात. तेव्हा बिपाशा किंवा मल्लिका शेरावत या आता तुमच्याबरोबर काम करायला तयार आहेत. यांच्याबरोबर तुम्ही सिनेमा साइन करत हे आहे. बघा, मला तर वाटतं, की काहीतरी त्या 2 वर्षांमध्ये माझी थोडी उंची पण वाढली आहे. त्यामुळे त्यांना आता काम करायचं आहे माझ्याबरोबर. कदाचित हीच गोष्ट असेल, आणखीन काय असणार. आधी माझी थोडी उंची कमी होती, आता वाढली आहे बहुतेक. आणि आता तर मी ऐकलंय, की ज्या हिरोईन्स आहेत त्या तुम्हाला घाबरवायला सुद्धा लागलेत. श्रेयाचं मी एक्झाम्पल वाचलं. त्यांनी तुम्हाला एक भुताची गोष्ट सांगितली जोधपूरमध्ये सेटवर हो. आणि तुम्ही रात्रभर घाबरून होतात. ॲक्चुअली ही ती गोष्ट ऐकवली नव्हती. मी सेटवाल्यांना ऐकवली होती. कारण एक हेरिटेज हॉटेल होतं जोधपूरमध्ये आणि खूपच भीतीदायक असं हॉटेल होतं. तर मी बस पहिल्या दिवशी ही गोष्ट स्प्रेड केली, की माझी ही गोष्ट ऐकून मी स्वतःच घाबरलो होतो खोलीमध्ये. मी कधी लाईट ऑन करून मी कधी झोपत नाही. परंतु जोधपूरमध्ये जे एक आवारापनचं शेड्यूल होतं, पूर्ण एक 15 दिवसांचं शेड्यूल होतं. मी प्रत्येक रात्री लाईट ऑन ठेवून झोपायचो मी. कारण मला स्वतःला असं वाटलं, की जेव्हा मी बोलत होतो कोणाशी तरी भुताबद्दल सांगत होतो, तेव्हा मी स्वतःच घाबरत होतो. तर एकदा आधी सुद्धा तुमचं एक गाणं होतं, झलक दिखला जा. या गाण्याविषयी गुजरातमध्ये एका गावामध्ये हा रिपोर्ट आला होता, की तिथे हे गाणं ऐकून भूत येत असतात. ही गोष्ट खरी आहे. चांगली गोष्ट आहे ना. चांगली गोष्ट आहे. हे चांगली गोष्ट तुम्ही म्हणताय, पण मी असं ऐकलंय तुम्हाला भूताच्या नावाने सुद्धा भीती वाटते. नाही, मी थोडासा सुपरस्टिशियस आहे आणि डेफिनेटली आय थिंक इतका सुद्धा नाही घाबरत आहे. मी असं ऐकलंय बँकॉकमध्ये तुम्हाला ट्रेनमध्ये लोकांच्या समोर कपडे काढावे लागले, तर तुम्ही खूप घाबरला होतात. ॲक्चुअली मी नव्हतो घाबरलो, लोक घाबरले होते. कारण की काय होतं, की अ, ट्रेनच्या शूटिंगच्या वेळी एका बोगीमध्ये एक टाईम अलॉटेड एक स्लॉट होता, ज्यामध्ये आम्हाला खूप सारे सीन शूट करायचे होते. तेव्हा त्या शूटिंगच्या दरम्यान कुठेतरी जेव्हा ट्रेन्स जात होत्या, लोक चढत होते, उतरत होते. तर ते बघत होते, की हा माणूस सीन शूट करतोय आणि त्यानंतर तिकडे जाऊन कुठेतरी कपडे बदलतो सगळ्यांच्या समोर. कारण तिथे टॉयलेट नव्हतं आणि एक एक लोकल ट्रेन होती. तर आय थिंक लोक खूप घाबरले असतील आणि आय थिंक 2 वेळा कपडे बदलल्यानंतर 5-6 सीन करत होतो. त्याच्यानंतर संपूर्ण बोगीच रिकामी झाली होती. कारण कोणी आतमध्येच आलंच नाही त्या बोगीमध्ये त्यानंतर. आणि एका माणसाने जाऊन पोलिसांमध्ये रिपोर्ट सुद्धा केली होती. हो. कारण हे ॲक्चुअली अलाउडच नव्हतं. आम्ही असं शूटिंग केलं होतं तिथे कारण आम्हाला खूप सारे सीन शूट करायचे होते त्या एका ट्रेनच्या बोगीमध्ये. कारण एकच दिवसाचा एक अलॉटेड आणि टाईम तुम्ही होता. जास्त तर सीन कपडे काढूनच करता, त्यामुळे नाही, तो सीन कपड्यांबरोबरच होता. ट्रेनचा सीन.
इम्रान, हा जो तुमचा आवारापण आहे त्याच्याबद्दल आपण चर्चा केली. भूताची गोष्ट त्याच्या दरम्यान झाली. बँकॉकचा हा इन्सिडेंट त्याच्या दरम्यान झाला. आम्ही ऐकतोय की सिनेमा खूपच सुपरहिट आहे आणि त्या सिनेमाला खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला आहे हो, हो. प्रेक्षकांचा. अ, जसं तुम्ही म्हणाला, की एक जुनी माझी इमेज होती, ती पुसण्याचा मी प्रयत्न करत आहे या सिनेमामध्ये. तर कुठेतरी मी यशस्वी झालो आहे यामध्ये आणि खूप मोठा हात एक आमच्या टीमचा आहे आणि ही इमेज पुसता खूप साऱ्या गोष्टी पुसल्या गेल्या आहेत. त्याच्याविषयी माझ्याकडे आरोप आहेत. आपण एका अच्छा. ब्रेकसाठी थांबूयात आणि ब्रेक नंतर जेव्हा परत येऊ तेव्हा याबद्दल बोलू इम्रान हाशमींशी. जेव्हा त्यांनी एक नवीन इमेज बनवण्याचा प्रयत्न केला तेव्हा काय काय तुटलं हे तुम्हाला सांगू एका ब्रेक नंतर. आपकी अदालतमध्ये आज आपण जनतेच्या बाजूने प्रश्न विचारत आहोत, आरोप करत आहोत, स्पष्टीकरण मागत आहोत फिल्म स्टार इम्रान हाशमींकडून. आपकी अदालतमध्ये पुढचा आरोप. आपकी अदालतमध्ये इम्रान हाशमी यांच्यावर आरोप आहे की हे स्वतःची इमेज बदलण्याचा प्रयत्न करत आहेत. इम्रान, हे तर तुम्ही सुद्धा मान्य करता की आवारापंच्याद्वारे तुम्ही तुमची इमेज बदलण्याचा प्रयत्न करत आहात. हा एक असा सिनेमा आला ज्यामध्ये तुम्ही एकही किस नाही केलं. हो. हा एक असा सिनेमा आला ज्यामध्ये तुम्ही कोणाबरोबर छेडछाड नाही केली, कुणा दुसऱ्याच्या पत्नीलाही नाही हो, पळवलं. मी खूपच माझ्यासाठी खूपच रिफ्रेशिंग आणि नवीन गोष्ट होती. यामध्ये मी इतरांच्या कोणाच्या पत्नीला नाही पळवत आहे किंवा कोणाच्या तरी स्कर्टच्या मागे धावणाऱ्याचा रोल प्ले नाही करत आहे. एखाद्या खोडकर कॉलेज स्टुडंटचा रोल प्ले नाही करत आहे. तर माझ्यासाठी खूपच एक प्रकारची खूपच इम्पोर्टंट फिल्म आहे आणि एक जी इमेज याच्या आधी मी कुठेतरी स्वतःसाठी बनवली होती, ती पुसण्याचा प्रयत्न केला आहे आणि आय थिंक इट्स अ हाय टाईम. कारण कुठेतरी मला सुद्धा वाटतं की ॲज अन आर्टिस्ट की सिनेमे बघितल्यानंतर मला वाटलं, की कुठेतरी इम्रान हाशमी परत तेच करतोय. तर पण मला भट वाटतं, साहेबांनी की तुम्हाला बी ग्रेडच्या सिनेमाचा एक स्टार बनवलं होतं. हो, आता तुम्हाला नाही वाटत की तुम्ही त्या इमेजला सुद्धा पुसण्याचा प्रयत्न करतात? ते डेफिनेटली. म्हणाले होते की हा गल्लीतला हिरो असेल, ड्रॉइंग रूमचा नसेल. आय थिंक ही गोष्ट मी सुद्धा मान्य करतो, की कुठेतरी मासेसचा हीरो बनणं हे माझं ध्येय होतं. मी अचीव्ह केलं होतं ते आणि रोल्सची पण खूप साथ होती त्यामध्ये आणि ही गोष्ट मला सुद्धा तेव्हा लक्षात आली, की जेव्हा मी खूप साऱ्या प्रमोशन्सला गेलो होतो आणि एक होतं, की एक प्रमोशन जिथे आधी असायचं. मी मुंबईच्या मल्टिप्लेक्समध्ये जात असायचो आणि तिथे प्रमोशन व्हायचं. तिथे मी तिथे डेफिनेटली हाऊसफुल व्हायचं, परंतु ऑडियन्समध्ये कोणी रिएक्ट नाही करायचं. परंतु जेव्हा मी कुठेतरी दिल्ली किंवा अमरावती किंवा कुठेतरी लहान शहरांमध्ये जायचो, तेव्हा तिथे त्यांचं एक जे प्रेम मिळायचं, आय थिंक त्यामुळे मी जरा जास्त आनंदी होतो आणि त्यामुळे मला कुठेतरी आपली इमेज मास हिरोची इमेज मला मोल्ड करायची होती त्यानंतर. त्या हिरोईन्सचं काय होईल ज्या वाट बघताय की किस करावं आणि त्यांना सुद्धा यश मिळावं? नाही, त्याच्यानंतर मी कुठेतरी दोन्हीमध्ये मी एक काहीतरी प्रोजेक्टसुद्धा करायचं आहे, की गँगस्टर सिनेमानंतर कित्येक लोकांना माहीत झालं, की ठीक आहे हा सिनेमा सिंगल स्क्रीनवर चालला आहे, मल्टिप्लेक्समध्ये चालला आहे आणि हा इम्रान हाशमी कुठेतरी मल्टिप्लेक्स ऑडियन्समध्ये सुद्धा पेनिट्रेट झाला आहे. त्याच्या आधी मी एक केवळ मास हिरो होतो. पण तुम्ही तुमची इमेज बदलण्याच्या नादात महेश भट साहेबांचा खूप पैसा खर्च केला. ते सिनेमा आधी 4-5 करोडमध्ये बनवायचे. हा सिनेमा त्यांनी 18 करोडमध्ये बनवला. हो. वेल, एक सिनेमाची डिमांड होती, एक सिनेमाचा कॅनव्हास होता. केवळ एक मल्टिप्लेक्स हिरो बनणं नाही, यामध्ये आम्ही एक ओव्हरसीज ऑडियन्सला सुद्धा कॅप्चर केलं आहे ह्या फिल्ममध्ये. हिंदुस्थान व्यतिरिक्त आम्ही हा सिनेमा UK, US, स्पेन खूप साऱ्या शहरांमध्ये रिलीज केली आहे आणि एक खूपच डिसिजन होता आणि सिनेमा एक कॅनव्हासचा सिनेमा असेल आणि मोठा सिनेमा असेल आणि आय थिंक भटसाहेब आणि मुकेशजी हा पैसा कधीच खर्च केला नसता जर त्यांना वाटलं नसतं की यामध्ये स्कोप नाही आहे. परंतु या सिनेमामध्ये डेफिनेटली एक स्क्रिप्ट स्टेजला आम्हाला वाटलं की एक खूप जास्त स्कोप आहे. एक सिनेमा एक खूपच एक्साइटिंग आणि एक रिच सिनेमा आहे. हे बघा, 16 सिनेमांमध्ये तुम्हाला जे वाटलं ते केलं. जितकं उलटं-सुलटं करू शकत होतात ते केलं. आणि आता एक सिनेमा करून तुम्ही विचार करताय की इमेज बदलेल? कारण एक म्हण आहे ना की करून सरून भागली आणि देवपूजेला लागली. वेल, बऱ्याच अंशी मी सक्सेसफुल राहिलो आहे आणि या सिनेमाबरोबर जेव्हा सिनेमा रिलीज झाला होता आणि एक ऑडियन्सचा रिस्पॉन्स मिळाला, खूप पॉझिटिव्ह मिळाला आहे. जो आम्ही एक्स्पेक्ट करत होतो त्यापेक्षाही जास्त पॉझिटिव्ह राहिला आहे. तर आय थिंक तो एक सिनेमाच आहे जो एक इमेज चेंज करण्यासाठी पुरेसा असतो आणि मी हे नाही म्हणत की आता मला एक वेगळ्या इमेजमध्ये जायचं आहे. कारण आता खूप लोकं म्हणत आहेत की आता इम्रान हाशमी ॲक्शनच करू शकतो. एक ॲक्शन इमेज बनवली आहे. एक ॲक्शन रोज केले पाहिजेत. परंतु एक इमेजमध्ये बसायचं नाही. काहीतरी आणखीन त्याच्यानंतर वेगळं करायचं आहे आणि जे आम्हाला खरं तर हवं होतं. वी हॅव बीन सक्सेसफुल विथ धिस फिल्म.
तुम्ही मोठे सिनेमे केले आहेत, मोठ्या बजेटचे सिनेमे करायला लागला आहात तुम्ही. असं ऐकलंय की आता पैसा सुद्धा खूप मिळतो तुम्हाला. स्टार बनले आहात तुम्ही. पण मी ऐकलंय की एक तुमची सवय आहे, तुम्ही कंजूस खूप आहात. जर कोणी कॉफी सुद्धा पिऊ घाल म्हणाला तर तुम्ही दुसऱ्या कोणाला सांगता भावा घेऊन ये. मी मान्य करतो की मी इतका कंजूस नाही आहे. परंतु कसं होतं की जेव्हा मी भटसाहेब किंवा काही सांगत असं की ऑफिसमध्ये काहीतरी एकतर ऑफिसमध्ये काही सेलिब्रेशनची एक वेळ असते, फिल्म हिट होते किंवा काहीतरी होतं. तेव्हा भटसाहेब म्हणतात की कॉफी घेऊन ये जा. परंतु माझ्या खिशात तेव्हा पैसे नसतात. तर असं नाही की मला कॉफी खरेदी नाही करायची, पण जेन्युइनली माझ्या खिशामध्ये त्यावेळेस पैसे नसतात. कारण की मी कुठून तरी दुसरीकडनं येत असो, शूटिंगमधून येत असो, आय डोंट कॅरी द मनी विथ मी. हा पैसा कोणावर खर्च करतात हे सुद्धा सांगा तुम्ही. हे बघा मी पैशांच्या बाबतीत विचित्र आहे कारण की आय डोंट टेक दॅट मी विथ माझं तर जास्त करून क्रेडिट कार्ड असतं. कॉफी तर विकत घेऊ शकत नाहीये. तर त्यामुळे कदाचित मला तर भट साहेबांनी हे सुद्धा सांगितलं की एक सिनेमा रिलीज झाल्यानंतर खूप खुश होता. त्यांनी तुम्हाला कुणाला तरी ₹25,000 डोनेशन करायला सांगितलं. तर खूपच तोंड वाकडं केलं होतं तुम्ही. नाही, अशी काही गोष्ट नाहीये. ॲक्चुअली जेव्हा कधी सिनेमा हिट होतो, तेव्हा भटसाहेब माझ्याकडनं एक रनसम घेतात. एक पद्धतीची एक गुरुदक्षिणा असते त्यांची आणि मला द्यावी लागते ती गुरुदक्षिणा. तर असं करून खूप सारे पैसे भटसाहेबांनी घेतलेले आहेत आणि मी सुद्धा खूप सारे पैसे त्यांना दिलेले आहेत. भट ही साहेबांनी गोष्ट त्यांनी भटसाहेबांनी तुम्हाला सांगितलं सांगितली त्यांनी नाहीये. सांगितलं की ते तुमच्याकडून पैसे घेऊन चॅरिटीसाठी देतात. ते तर तुम्ही म्हणताय तुम्हाला हे सांगतात ना ते, परंतु कुठेतरी दुसरीकडे खर्च करतात ते. चला तर आता जनतेला विचारूया, तुम्हाला ज्यांना प्रश्न विचारायचे असतील. ज्या प्रकारचे रोल तुम्ही करता किंवा ज्या प्रकारचे रोल तुम्हाला मिळतात, तुम्हाला नाही वाटत का की तरुण पिढीवर यांचा वाईट परिणाम होईल? डेफिनेटली मला वाटतं आणि कुठेतरी 6 महिन्यापूर्वी मला शूटिंगच्या दरम्यान वाटलं जेव्हा मी जोधपूरमध्ये शूटिंग करत होतो आणि एक एल्डरली कपल येऊन मला म्हणू लागले, की "आमच्या मुलांना तुमचे सिनेमे बघायचे आहेत. तुम्ही खूप आवडता, तुमची गाणी खूप आवडतात. पण काही ज्या प्रकारचे सिनेमे करता तुम्ही, ते बघू शकत नाही." तर मला वाटलं, की कुठेतरी एक ऑडियन्स आहे ज्यांना हे सिनेमे बघायचे आहेत, जे बघू नाही शकत. परंतु हे म्हणू शकतो, की ह्या सिनेमानंतर या सिनेमाच्या रिलीजनंतर जी एक जुनी इमेज होती माझी, ती बदलली आहे आणि तो एक सीरियल केसचा जो तुमची एक मुलं नाही बघू शकत आहेत आता, बघू शकतात. कारण जे काही आय थिंक हा इम्रान पहिला सगळ्यात सिनेमा आहे जास्त माझा. मुलंच असतात जे सिनेमा बघतात. ॲटलीस्ट थिएटरमध्ये नाही, कदाचित व्ही-सी-डीवर, पण थिएटरमध्ये नाही. परंतु थिएट्रिकल रिलीज ॲज माय ड्युटी टू द ऑडियन्स आय थिंक मला वाटतं की हा माझा पहिला ॲक्चुअली यू सर्टिफिकेटचा सिनेमा आहे. तर ही एक चांगली अचीव्हमेंट. याच्या आधी सगळे ए सर्टिफिकेटचे सिनेमे केले होते. काय तुम्ही आज जनतेला हे वचन देणार का की तुम्ही आता त्या प्रकारचे रोल नाही करणार जे बघून मुलं बिघडतील? हो, डेफिनेटली मी म्हणतो की मी याच्यानंतर जे सिनेमे करतोय, याच्यानंतरच्या सगळ्या युनिव्हर्सली एक्सेप्टेड फिल्म्स आहेत आणि दॅट्स द वे इट्स गोना बी. दिस गर्ल थर्ड रो मध्ये. इम्रान, तुम्ही डान्स करायला कधी शिकणार? जेव्हा तुम्ही कधी कुठला सिनेमा करता त्यामध्ये कायम तुमची एकच ऍक्शन असते. एक तर तुमचे हात खिशामध्ये असतात किंवा वर हलत असतात. तर तुम्ही किंवा सांगा असं करतो केव्हा मी. शिकाल? हो. हे बघा मी शामक दावरमधून काढलं होतं मला. तर थोडा वेळ लागेल मला डान्स शिकायला. परंतु मी प्रयत्न करत आहे आता, डान्स शिकत आहे मी आता. काही 4 स्टेज शो केले आहेत जी एक ॲक्टरमध्ये स्वतःमध्ये एक फिअर होतं की मी नाचू शकत नाही. त्याला ओव्हरकम करण्यासाठी मी स्टेज शो सुद्धा केले आहेत. ते जे मी सिनेमे करत आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जी गाणी शूट होत आहेत त्यावर डान्स सुद्धा केला आहे. ट्रेंड जो रिलीज झाला होता त्याच्यामध्ये जो अजनबी माझे डान्सचे भरपूर हे moves सांगा होते. की डान्स कोणत्या हिरोईन कडून शिकत आहात? ॲक्चुअली कोणाकडे नाही. माझे एक कोरिओग्राफर आहेत जे त्यांनी मला खूप मेहनतीने त्यांनी मला तयार केलंय, की तू नाचू शकतोस आणि नाचायला हवं तू आणि माझ्या ज्या लिमिटेशन्सला डोक्यामध्ये ठेवून त्यांनी मला मूव्हज दिले आहेत स्क्रीनवर. म्हणजे येणाऱ्या सिनेमांमध्ये आम्ही तुम्हाला गाण्यावर नाचताना सुद्धा बघू शकतो का? मोस्ट प्रोबॅबलीज येस. सर, आतापर्यंत तुमचे जे काही सिनेमे आले त्यामध्ये तुमचं अफेअर एखाद्या विवाहित मुलीसोबत आहे, कोण्या हो. दुसऱ्याच्या पत्नीसोबत आहे. हो. फ्युचरमध्ये जर तुम्हाला एखादा असा सिनेमा मिळाला ज्यामध्ये तुमच्या पत्नीचं दुसऱ्यासोबत अफेअर असेल, सो हाऊ तुम्ही किती या गोष्टीचा मी कधी किती विचार खोलवर पण त्या भूमिकेत शिराल? आय विल. या गोष्टीचा कधी विचार नाही केला, पण तुम्ही म्हणालात तर डेफिनेटली
मी माझ्या डिरेक्टर्सना आणि प्रोड्युसरना सांगेन की असा सिनेमा लिहा आणि बनवा माझ्याबरोबर. तुम्हाला शुभेच्छा. जेव्हा इम्रान असे रोल करतात तेव्हा घरी पत्नीकडून सुद्धा ओरडा मिळतो की नाही? मिळतो. खूप ओरडा मिळतो. आणि तुम्ही जे आता सुधारले आहात त्याच्यामध्ये त्यांचं सुद्धा कॉन्ट्रीब्युशन आहे. खूप कॉन्ट्रीब्युशन आहे. पण कुठेच ती माझ्या वर्कस्पेसमध्ये इंटरफिअर नाही करत. तिला माहीत आहे की माझं काम आहे आणि हे जे रोल्स करतो कुठेतरी जी एक इमेज बनली होती माझी त्यामुळे करत होतो आणि तिची साथसुद्धा होती की इमेज पुसली पाहिजे. इट्स गुड फॉर मी माझ्या करिअरसाठी आणि ही खूप गरजेचं असेल तर. इम्रान, आम्ही खूप सारे आरोप तुमच्यावर लावले आणि बरेचसे आरोप असे आहेत ज्यांचा तुम्ही स्वीकार केला. ही चांगली गोष्ट आहे. तुम्ही एक्सेप्ट केलं आणि तुम्ही हे मान्य केलं की तुम्ही आता सुधारण्याचा प्रयत्न कराल, इमेज बदलण्याचा हो. प्रयत्न कराल. आपण एका ब्रेकसाठी थांबूया आणि ब्रेक नंतर ऐकूया आप की अदालतमध्ये आजचे जज डीपीएसचे प्रिन्सिपल डॉक्टर विनय कुमार यांचा निर्णय इम्रान हाशमींच्या खटल्यावर. आपकी अदालतमध्ये आपण खटला चालवला फिल्म स्टार इम्रान हाशमींवर. आम्ही इम्रानला विचारलं त्यांच्या सिरियल किसरच्या इमेज बद्दल. आम्ही इम्रानला विचारलं हिरोईन्सच्या बरोबर त्यांच्या खोड्यांबद्दल. आम्ही इम्रानला विचारलं त्यांच्या आळशीपणा आणि त्यांच्या उचापतींबद्दल. आणि इम्रानने वचन दिलं की ते स्वतःला बदलून दाखवतील. वेळ आहे आपकी अदालतमध्ये आजच्या कारवाईवर आजचे जज डॉक्टर विनय कुमार यांच्या निर्णयाची. इम्रान, अदालत आपला निर्णय सांगणार त्याच्या आधी अदालतला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. हो. जसं की आम्हाला समजलं तुम्ही सगळ्यात एक्सपिरियन्स्ड किसर आहात, तर आम्हाला विचारायचं आहे की तुम्हाला कुठल्या अभिनेत्री सोबत काम करून सगळ्यात चांगलं वाटलं. आणि किस करून की आमच्या काम वकील करून? साहेबांचं खरं तर इम्रान ते नाही, पुढे त्यांनी डिसेंटली किसचं विचारतायत. बोललं म्हणून त्यांना मी तुम्हाला विचारत होतो. विचारायचंय कुणाला किस केल्यानंतर सगळ्यात जास्त चांगलं वाटलं. हे बघा, मी या प्रश्नाचं एक खूपच टिपिकल डिप्लोमॅटिक उत्तर देईन. कारण की कसं आहे ना, की हिरोईन्स ज्या असतात ना, त्या खूपच सेन्सिटिव्ह असतात. जर मी एकीचं नाव घेईल तर दुसरी डोक्यावर बसेल. त्यामुळे सगळ्यांबरोबर. आणि आता या निर्णयापर्यंत पोहोचली आहे की इम्रानने खूप कमी वेळामध्ये खूप प्रसिद्धी मिळवली आहे. आणि विशेष करून आजची रिॲक्शन बघितल्यानंतर मी हे म्हणू शकतो की तरुण पिढीचे ते आवडते अभिनेते आहेत. त्यांनी समाजामध्ये जे काही आपल्या आसपास घडतंय ते अत्यंत उत्तम पद्धतीने पडद्यावर साकारलंय. तुम्ही कुठलंही पात्र साकारलं असेल त्याच्या रंगामध्ये रंगून तुम्ही त्याला जिवंत केलेलं आहे. किसिंग सीन्स, किसिंग दृश्य यांच्यामुळे तुम्ही सतत चर्चेमध्ये आहात. आणि त्यामुळे अदालतला तुम्हाला सूचना द्यायची आहे की तुम्ही गरज, वेळ आणि परिस्थिती लक्षात घेऊन असे दृश्य पडद्यावर दाखवावेत. आणि तरुण पिढीच्या भावनांना उत्तेजित करणारे दृश्यांची अपेक्षा सीमित राहून भावनांचे प्रदर्शन करावे. आणि आम्ही यासाठी आनंदी आहोत की यांनी खूपच सहजपणे आणि स्पष्टपणे उत्तरं दिलीत. आणि यांची लोकप्रियता बघत असताना आम्ही यांना सगळ्या आरोपांमधून मुक्त करतोय. इम्रान हाशमी यांना आपकी अदालतमध्ये जनतेच्या जजने मुक्त केलं. परंतु इम्रानच्या बोलण्यामध्ये किती सत्य आहे, आपल्या वचनांवरती किती कायम राहतात याचा योग्य निर्णय तुम्हाला म्हणजेच जनतेला घ्यायचा आहे. आम्ही तुम्हाला भेटू पुढच्या आठवड्यात एका नवीन व्यक्तिमत्वासह एक नवीन खटला घेऊन. तोपर्यंत नमस्कार. धन्यवाद. थँक्यू.